Be a part of powerful digital news network नवी मुंबई नेटवर्क। तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। स्वच्छ सर्वेक्षण में देश में तृतीय स्थान पर जगमगाने वाले नवी मुंबई शहर को स्वच्छ सर्वेक्षण 2021 में देश में प्रथम स्थान पर लाने के मुख्य मकसद के साथ आज नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर ने निश्चय केला नंबर पहला मकसद को ध्यान में रखते हुए क्लीनर टुडे बेटर टुमारो मुहिम की शुरुआत की है। राष्ट्रपिता महात्मा गांधी जी के जयंती के उपलक्ष्य में आयोजित स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 में स्वच्छता के 6 साल बेमिसाल कार्यक्रम का आयोजन आज नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय में किया गया, जहां नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त सुजाता डोडे, प्रशासन विभाग के उपायुक्त दादा साहेब चाबुसवार, घन कचरा व्यवस्थापन विभाग के उपायुक्त डॉक्टर बाबा साहेब रांझड़े, शहर अभियंता सुरेंद्र पाटिल समेत तमाम महानगर पालिका अधिकारी और कर्मचारी मौजूद थे। इस दौरान रिड्यूस, रीयूज और रिसाइकल नामक 3R पर ध्यान केंद्रित करते हुए रीयूज अर्थात कचरे का पुनर्इस्तेमाल कर बनाए गए महात्मा गांधी जी के चश्मे और चरखा का प्रतीक स्वरूप बनाए गए प्रतीक चिन्ह का उद्घाटन आयुक्त अभिजीत बांगर के हाथों संपन्न हुआ। ग्लोबल ग्रीन इनोवेटर्स प्राइवेट लिमिटेड के माध्यम से बिनॉय के, जयपाल सिंह, देवेंद्र सिंह व मचिंद्र पाटिल और उनके साथियों द्वारा तैयार किए गए इस प्रतीक चिन्ह को महानगर पालिका मुख्यालय के मुख्य प्रवेश द्वार के सामने रखकर स्वच्छता और कचरे के पुनर्इस्तेमाल का संदेश दिया गया। इस दौरान विभिन्न सामाजिक जनजागृत कार्यक्रम का आयोजन कर स्वच्छता का संदेश आम नागरिकों को देने की कोशिश की गई। इस अवसर पर स्वच्छता का दारोमदार संभाल रहे तमाम स्वच्छता कर्मचारियों की मौजूदगी ने इस कार्यक्रम में जान भर दी। इस अवसर पर आयुक्त अभिजीत बांगर ने विश्वास जताया कि स्वच्छता सर्वेक्षण 2021 में नवी मुंबई शहर को प्रथम स्थान पर लाने का उनका मकसद है और उस पर वे जरूर कामयाब रहेंगे। 2 ऑक्टोबरच्या निमित्ताने स्वच्छ सर्वेक्षणचा जो पुढचा अंक आहे याची तयारी आपण आज औपचारिकरित्या सुरू केलेली आहे। नवी मुंबई शहरातील सर्व नागरिक, सर्व सफाई कर्मचारी आणि सर्वांच्या सहकार्याने 2020च्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नवी मुंबई महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर तर आहेच, त्याचबरोबर पूर्ण देशामधील 3ऱ्या क्रमांकाचा स्वच्छ शहर हा बहुमान शहराला प्राप्त होऊ शकला। मात्र खरं चॅलेंज इथून पुढे आहे, आपण 3ऱ्या क्रमांकावरती नक्कीच समाधानी राहणार नाही आहोत। हा रिझॉल्व मनामध्ये ठेवून क्लीनर टुडे बेटर टुमारो या स्लोगनच्या नुसार यावर्षीचं जे आपलं उद्दिष्ट आहे ते पहिला नंबर मिळवण्याचं आहे आणि त्यामुळं निश्चय केला नंबर पहिला या पद्धतीने भारतातील सर्वात स्वच्छ शहर द क्लीनेस्ट सिटी इन इंडिया या खिताबाचा आपल्याला बहुमान प्राप्त व्हावा यासाठी आज आपण या ठिकाणी हे कॅम्पेन सुरू केले। मला विश्वास आहे की शहरातील सर्व नागरिकांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य यामध्ये प्राप्त करून दिलं आणि स्वच्छता ही एक सवय म्हणून तर स्वीकारलीच, पण एक चळवळ म्हणून एवढी वर्ष जे काम झालं त्यामुळे इथपर्यंत आपण आलो। इथून पुढे नक्कीच हे मोमेंटम आपण कॅरी फॉरवर्ड करू आणि देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईचा बहुमान प्राप्त होईल या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करू। उन्होंने आगे कहा कि ये मुहिम नागरिकों के सहकार्य के बिना पूरी होना नामुमकिन है। नागरिकांचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे। मला विश्वास आहे की आत्तापर्यंत ज्या पद्धतीने नागरिकांनी यामध्ये स्वतः सहभाग नोंदवला त्या पद्धतीने यावेळीही नोंदवला जाईल। 2 गोष्टी नागरिकांकडून मला अपेक्षित आहेत। एक आहे ॲट सोर्स सेग्रिगेशन, म्हणजे प्रत्येक घरामध्ये जो कचरा दिला जातो त्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा आणि घरगुती धोकादायक कचरा जे डोमेस्टिक हॅझार्डस ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीने विलगीकरण करून जर ॲट सोर्स सेग्रिगेशन 100% आपण केलं तर त्याचा फार फायदा होतो। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ॲट सोर्स प्रोसेसिंग। जर ओला कचरा जो आहे, आपल्याकडे आता बऱ्याच सोसायटीज आहेत ज्यातून ओला कचरा घेतला जात नाही, कारण त्या ओल्या कचऱ्याचं प्रोसेसिंग त्या सोसायटीमध्येच होतं
आपले जे सफाई कर्मचारी जातात तर त्या ठिकाणचा सुका कचरा घेऊन तो प्रोसेसिंग साईटवरती घेऊन जातात, कारण ओल्या कचऱ्याचं प्रोसेसिंग त्या ठिकाणी होतं. जर 100% सोसायटी शहरामधील रिझॉल्व करतील आणि इम्प्लिमेंट करतील की ॲट सोर्स आम्ही सेग्रिगेशन तर करूच, त्याचबरोबर जो ओला कचरा आहे त्याचं प्रोसेसिंग आणि कंपोस्टिंगसुद्धा त्याच ठिकाणी केलं जाईल. बल्क जनरेटर जे आहेत, ज्यांच्याकडे रेस्टॉरंट आहेत किंवा मोठ्या आस्थापना आहेत ज्यांकडं 100 किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्मिती होतो, त्यांनी 100% कचरा जर ॲट सोर्स त्यांच्या आस्थापनेमध्येच प्रोसेस केला तर ह्या 2 गोष्टीच्या माध्यमातून मला विश्वास आहे आपला नंबर पहिला मिळवण्याचा जो रिझॉल्व आहे तो डेफिनेटली पूर्ण. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.